नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी देवांश झेरॉक्स आणि कम्प्युटर टायपिंग सर्व अनिल ढोबे तुम्हाला आता एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओचं असं कारण आहे की आता बघा, सध्याला MahaDBTद्वारे भरपूर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर असो किंवा ट्रॅक्टर चालित काही साधने असो, अवजारं असो, हे सर्व मंजूर झालेले आहेत. तर त्यासाठी बघा आपल्याला काय लागते की फार्मर ID ज्यांचं आहे त्यांचंच लॉग इन होतं आणि डॉक्युमेंट अपलोड करायला आपल्याला लॉग इन केल्यानंतर दिसतं आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण आपला सर्वात अगोदर फार्मर ID कार्ड आहे किंवा नाही हा चेक करण्यासाठी शेतू केंद्रात आपल्याकडे किंवा कुठेही आपल्या आधार कार्ड नंबर टाकून चेक करा. तर भरपूर काही शेतकऱ्यांचा असा गैरसमज झालेला आहे की आपल्याला समजा ट्रॅक्टर मंजूर झालेला आहे पण आपलं लॉग इन होत नाही आहे, फार्मर ID अप्रूव्ह झालेला नाही आहे. तर आपण आपलं शेतू केंद्रात जाऊन फार्मर ID पहिल्यांदा काढून घेणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर तो फार्मर ID तलाठी भाऊसाहेबांकडे जातो आणि त्यानंतर तहसील साहेबांकडे जातो आणि मग तो ॲप्रूव्ह होतो आणि ॲप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला MahaDBTद्वारे आपल्याला लॉग इन करता येतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही फक्त याच्यावरती लक्ष द्या की आपण आपलं फार्मर ID काढलं आहे किंवा नाही काढलं आहे. आणि जर काढलेलं नसेल तर शेतू केंद्र किंवा आपल्या गावातलं कोणी शेतू केंद्र असेल गावामध्ये पण, तर त्यांच्याकडून आपण आपला पहिला फार्मर ID काढून घेण्यात. फार्मर ID म्हणजे काय, तर तो म्हणजे आपली शेती, आपला जो गट नंबर असतो, सर्व क्षेत्र असतं, कुठल्या गावात किती क्षेत्र आहे हे सर्व त्या नंबरवरती ॲड होत जातं. म्हणजे थोडक्यात आपलं आधार कार्ड आहे ना, आपल्या जमिनीला म्हणजे 7-12 उतार्यावरला जॉईंट होत असते. जसं की आपला आधार नंबर आहे, आधार नंबरला कसं आपलं नाव, गाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर ह्या ज्या गोष्टी असतात. तर समजा तर तुम्हाला फार्मर ID काढायचा आहे. फार्मर ID काढताना आपल्याला मोबाईल नंबरवरती OTP येतो. म्हणजे जो आधारला मोबाईल नंबर लिंक असेल ना, तोच OTP येतो, त्याच नंबरला OTP येतो. आणि जर समजा आपल्या आधारला मोबाईल नंबरच लिंक नसेल तर आधार सेंटरला जाऊन आपण आपला मोबाईल नंबर लिंक करून घेणे गरजेचे आहे पहिले. त्याच्यानंतर आपल्याला फार्मर ID मध्ये काय काय आवश्यक असते की OTP, मोबाईल नंबरचा OTP, आधारचा OTP, आपले सर्व गट नंबर, गाव, राहण्याचं ठिकाण, ह्या सर्व गोष्टी त्याच्यात जॉईंट होतात. आता हा फार्मर ID म्हणजेच हाच फार्मर ID आपल्या शेतीचा नंबर असतो. म्हणजे फार्मर म्हणजे काय, शेतकरी ID क्रमांक. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जर कुणाला व्हिडिओ आवडला असेल, कुणाला म्हणण्यापेक्षा सर्वांनाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.